तर नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि तो व्हिडिओ आम्ही चाललो आहोत रानभाजी शोधायला. आणि रानभाजी म्हणजे पावसाळ्यामध्ये येणारी भाजी. आणि माझ्याबरोबर आहेत माझे चुलते आहेत, माझी काकी आहे, ते बघा पुढे चाललेत. हे बघा, आता यांच्याबरोबर आम्ही भाजी शोधायला चालले. बघूया किती मिळते, तुम्ही बघत राहा. हे आहेत माझे चुलते आणि चुलती. माझी झाडे सगळे. आणि आत्ताच अण्णांनी सांगितलं 100 सागाचे झाडं लावलेत, 100. आणि प्लस काजूची लावलेत, 50 झाडं काजूची लावलेत. हे आलो आपण आता हां हां, हे आहे ग्रामपंचायत कार्यालय. हे आहे ग्रामपंचायत कार्यालय. आता इथून आपल्याला अजून खाली जायचं आहे. कोकणामधला रस्ता आहे, त्यामुळे चढ उतार आहे. कोकणामध्ये चढ उतार नाही म्हटलं की कोकण नाही. आणि आमच्या अण्णा चाललेत काठी ठोकत ठोकत. हे आलो आम्ही रोडवरती. हा आमच्या गावाला येणारा रोड. हा बघा, ही एक टाकला म्हणतात, या भाजीला टाकला म्हणतात. माहिती असेल, जो कोकणवासी आहे, कोकणातला आहे, त्याला नक्कीच माहिती असेल. ही टाकल्याची भाजी आहे. ही पण खायला खूप चवदार आहे. हे बघा, आता चाललो आहे रोडवरून. हा बघा, पूर्ण रोडला टाकल्याची भाजी आहे. पूर्ण रोडला, फक्त रोड सोडला तर पूर्ण टाकल्याची भाजी. हे बघा, हा बघा, हा आहे टाकला. टाकला कोणी ओळखू शकतो, असं नाही की कोणीतरी माहितीवाला पाहिजे. टाकला जो कोकणामधला माणूस आहे तो एकदम आरामात ओळखतो. आणि आता जे आपण भाजी शोधायला चाललो आहे ती आकुड म्हणतात तिला. ती भाजी शोधायला चाललो आहे, पण त्या भाजीबद्दल मला माहीत नाही, ती कशी दिसते किंवा कशी असते. तर चला बघूया. आपल्याला भेटली की मी तुम्हाला दाखवतो. मला वाटतं काकींना भेटली भाजी. हे बघा, काढतायत. हे बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा काकी, दाखवा. हे बघा, ही भाजी आहे, ह्याला आकुड म्हणतात. हां, ही भाजी खायला एवढी चवदार आहे ना. यामध्ये थोडी भाजी जरी असेल तरी तुम्ही त्यामध्ये काही मिक्स करून ती भाजी वाढवू शकता आणि खाऊ शकता. यासाठी वेगळं असं काही नाही लागत. हे बघा, काकांनाही भेटली भाजी, तेही तोडतायत. हे बघा, ही आकुडची भाजी. हे फक्त पुढे कच्ची वेल आहेत त्याच काढून घ्यायच्या. बाकी एकदम जून झालेलं असेल तर ते नाही काढायचं. हळूहळू. हे बघा, भेटली आहे. दोघं पण काढतात. बघू, आता मी पण ट्राय करतो. हे बघा मित्रांनो, अजून हे बघा, हां, हे याला लाजाळूचं झाड म्हणतात. ह्याला तुम्ही हात लावलात ना तर ते लाजेल. हे बघा, हे बघा, हे बघा, हे आता याला मी हात लावला, हे बघा कसं झालं. हे बघा, आता हे बघा, ह्याला लाजाळूचं झाड म्हणतात. लाजून हे असं होतं. हे बघा, पूर्ण हात लावला, पूर्ण झाड बघा कशी झाली. हे बघा, हे बघा, पूर्णपणे अशी स्वतःला अशी आखडून घेतात. ते
मित्रांनो थोडीशी भाजी आपल्याला मिळते, पण थोडी मिळते. पावसाला आताच सुरुवात झाली त्यामुळे मिळते पण थोडी आहे. अजून थोडं पुढे जाऊया, शोधूया. चला. पावसाने थोडी शांतता घेतली, शांती घेतली त्यामुळे गरम होते. मला थांबा मी काढतो अण्णा, मी काढतो थांबा. थांबा मी काढतो. हे बघा इथे मिळाले भाजी. हे बघा पुढे इकडे दिसते का? हा हे वरती काढूया फोटो. ही पानं काढ ही पोवली लाल ही ना. बघा मी काहीतरी काढेन. ही बघा ही पण सेम आहे, याचीच पानं आहेत हीच ना. तिथं वरती जातं. हां फक्त लालच पानं काढू ना. वरती ही तीच काढायची. वेल काढू. पोवली असेल तरी ते बघा आता तुम्ही काढली. ही पानं पण कोवळीच घ्यायची ना. बारीक कापायची. पानं ही पानं हे देतात ना, एवढे बारीक तुकडे करायचे बघ. बारीक तुकडे करायचे. ही आहे ना वासुंदे ना. बारीक सुरीन कापायची आणि उकडायची. वरती भरपूर भेटते. हे बघा पूर्ण भाजीच आहे. हे बघा इकडे सगळे काकी तर एकदम आतमध्ये चालल्यात. आणि कोणती कोणती भाजी असते ना. अजून कवला वगैरे झाला नाही ना. तरी पण कवला, कुरडू, टाकला. आणि ती अळबी अजून टाइम आहे. वेळ आहे का? पुढच्या महिन्यात तेव्हा या. हा तरण्याचं नक्षत्र. हा चालले. इकडे वरती खूप भाजी आहे असं अण्णा म्हणतायत. इकडे खूप भाजी मिळेल आपल्याला. ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये कोकणामध्ये रानमेवा असतो, त्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये हा रानभाजी. बघा आता पुन्हा चढ आलाय. चढायचं आपल्याला. पूर्ण जंगल आहे, सगळं हिरवगार बघा. हे बघा ही बघा ही नाही आहे ना. ही बघा नाही टाकलायचा नाही करंदा. होय का? तुम्ही सावकाश या. पण पानं वगैरे सेम आहे ती. कशीच असतात. चला तर आलोय आता. बघूया कोणती भाजी. तर मित्रांनो आता आमची भाजी काढून झालेली आहे. अरे बापरे, हे बघा मधमाशा. बघा मधमाशा. या मधमाशा आहेत ना नक्की. ते आपल्याला काय करणार नाहीत ना.
हे बघा मधमाशा, बापरे, त्या मधमाशांच्या खालून प्रवास करतोय. चावल्या बिवल्या तर झाले. तर मित्रांनो, हे बघा झाले आमचं सगळं. पुन्हा आलो रोडलो, आता घरी चाललो. तरी पण हे बघा ही काकी बघा तरी टाकल्याच्या मागे लागली. आता टाकल्याची भाजी काढतायत. आणि हे अण्णा चालेत, आपला रस्ता पकडला, चाललेत. आता भाजी काढून झाली. आता मी घरी जाऊन तुम्हाला दाखव. हां किती भाजी मिळाली ते दाखवतो. हां ते आम्ही दाखवतो तुम्हाला ह्याला खायला जाऊ दे ना. घरी जाऊन. त्याला ठीक आहे. दाखव. ह्याला खायला जाऊ द्या ना. हे बघा मित्रांनो, एवढी सगळी भाजी मिळाली आम्हाला. हे बघा काय आकुडची भाजी. ह्याची पानं पण खातात, पानं पण एकदम बारीक बारीक करून खातात. ते आता अण्णा सांगतील आपल्याला कशी बनवतात ती. सांगा ना. भाजी बारीक करायची, उकडवायची, हां थोडी पेलून टाकायची आणि त्याला फोडणी वगैरे द्यायची हां आणि खायची. बस त्यात काहीतरी कडधान्य टाकायचे, कडधान्य किंवा आणि काही गावठी मच्छी वगैरे. जवला वगैरे, हां कोलबी, ताजी कोलबी टाकली तरी चालते. हां 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 अशी करून खायची असते. लय भारी होती भाजी, मटणासारखी. तर बघितलं मित्रांनो, ही आहे गावची भाजी. आणि काकी तिकडेच राहिल्या टाकल्याच्या मागे, ते येतील आता. तर ही आहे काय आकुडची भाजी. तर या कोकणामध्ये आणि कोकण अनुभवा. चल ये, हे आहे आपलं कोकण. भरू का? ठीक आहे, चालेल. चला तर मित्रांनो, आज ज्यासाठी आलो होतो म्हणजे ती आकुडची भाजी जमवायला, ती आपल्याला मिळालेली आहे. बऱ्यापैकी मिळाले. 2 दिवस खाऊ एवढी मिळाली भाजी. आणि माझ्याबरोबर होते, तुम्हाला दाखवलंच. माझी अण्णा होते, काकी होत्या, आणि त्यांच्यामुळे मला मिळाली. नाहीतर मला ती काही ओळख नव्हती त्या भाजीची. तुला काय भेटते ते? तू काय पण नेलं का? हां काही करून घेऊन गेलो होतं. तर चला, तर थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. शाळेचं पाणी आणि पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.